नमस्कार, मी आदिनाथ धुमाळ. लोकवादी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी. बऱ्याच वर्षापासून संत समाजसुधारक यांनी जनमानसात जनजागृती करण्यासाठी ग्रंथ, कीर्तन, अभंग याबरोबरच भारुड याच्या माध्यमातून जनतेमध्ये संस्कृती, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती इत्यादींचा प्रसार केला. त्यापैकी भारुड हे एकनाथ महाराजांची परंपरा असलेलं, महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकेच भारुडकार हे भारुड सादर करीत आहेत. त्यातीलच एक सातारा जिल्ह्यातील चिंचणेलिंब येथील हबप चंद्रकांत बर्गे महाराज. चला तर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी हरिभक्तीपारायण चंद्रकांत बर्गे महाराज, भारुड सम्राट, चिंचणेलिंब. हे माझं गाव हे एक आदर्श गाव आहे. हे गाव भागवतांचं चिंचनेर म्हणून ओळखलं जातं, कलाकारांचं चिंचनेर म्हणून ओळखलं जातं. याच गावामध्ये ज्यांच्या गीत काठीनं घोंगडे घेऊन द्या हे उभ्या महाराष्ट्रात गाजलं ते लोकशाहीर निवृत्ती पवार माझ्याच गावचे. तसेच अभिमानानं सांगायचं म्हणजे ज्यांनी हरिपाठाची सुरुवात केली ते बाबा महाराज सातारकरांची जन्मभूमी म्हणजे माझं चिंचनेरचं गाव. आणि ह्या गावाची ओळख म्हणजे भागवतांचं चिंचनेर म्हणजे साधू संतांचं चिंचनेर असं म्हटलं जातं. आणि त्यातच आमचा भारुड हा प्रकार सुरू असतो. या भारुड या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज 96 सालापासून मी या कार्यक्रमात उतरलेलो आहे. शालेय शिक्षण करत करत भजन सुरू असतानाच हा भारुडाचा नाद आम्हाला लागला आणि ही आमची परंपरा पुरातन आहे आणि आम्ही त्या तरुण पिढीने ही पुढे तशीच चालवत सुरू ठेवली होती. कार्यक्रमाची सुरुवात लहानपणापासूनच या कलेची आवड होती आम्हाला. त्यानंतर शालेय जीवन जगत असताना संध्याकाळची भजनं करत करत आम्ही कधी या भारुडाच्या रेसल करत होतो. त्यातूनच असा नाद लागत गेला की तो काळ असा होता की त्यावेळेस पुरुषाने साडी नेसून आविष्कार करणं म्हणजे एक विशेषच वेगळं काय ते वाटत होतं लोकांना. आणि हे आम्हाला असं वेगळ्या पद्धतीने वाटत होतं. आणि गावात जाऊन आपली कला सादर करणं, ज्यावेळेस स्टेजवरती गणगवण सुरू असायची, लोकांचा आवाज असा आमच्या कानावर यायचा की आम्हाला त्यात मनमुग्ध होऊनच ह्या कलेत आम्ही वावरून जायचो. नमस्कार, मी रणजित दिलीप धुमाळ, मसवडकर. मी महाराजांपाशी सन 2022 पासून काम करतोय. महाराजांवर आलेला अनुभव असा की मी 2022च्या आधी जो साल होतं 18, 17 किंवा 20 साली मी व्यसनाधीन खूप होतो की दारूचं व्यसन किंवा इतर वेगवेगळं व्यसन होतं. पण संप्रदायामध्ये 2022 पासून महाराजांपाशी आलो त्यामुळं माझं सगळं व्यसन वगैरे सुटलेलं आहे. जे मी कर्ज बाजारी होतो, 7-8 लाख रुपये कर्ज होतं ते माझं पूर्ण कमी होत आलेलं आहे. आणि आत्ता मी स्वतः वैवाहिक जीवन सुखी जगतोय. हे महाराजांमुळं झालेलं आहे सगळं. नमस्कार, मी अमर कुंभार, राहणार बुरकवडी. माझं कॉलेज खटाव कॉलेजमध्ये झालं, खटाव शाजीराजे महाविद्यालय. मी पहिले इतर कार्यक्रम करत होतो, म्हणजे कॉलेजमधनं संबळवादनी वैयक्तिक असं कार्यक्रम करत होतो. त्यानंतर महाराजांची माझी गाठ पडली. त्यानंतर महाराजांच्या इथं येऊन अनेक असं हे अनुभव पाहायला भेटलं. अनेक असं हे अनुभव पाहायला भेटलं. त्यानंतर प्रसिद्धी व्हायला लागली महाराजांच्या इथं. स्टेजवरती कार्यक्रम झाल्यानंतर नाही का असं महाराजांना विचारायला लागले, बाबा संबळवादक कोण आहे काय असं, त्यामुळं प्रसिद्धी व्हायला लागली. नमस्कार, मी सदाशिव मोरे, चिंचणी रजगाव. वय माझं आता 79 चालू होते, तरी पण मी याच्या भारुडाच्या ह्याच्यात 2015 पासून आहे. त्यामुळं ह्यांच्याबरोबर जाताना फिरताना जो गोडवा मिळाला, जो आनंद मिळाला, तो आनंद अतिशय चांगला आहे. नमस्कार, मी पुरुष लावणी कलावंत प्रसाद माया भंडारे. मी 4थीपासून लावणी करतो, पण माझ्या कलेला आजपर्यंत हवी तशी दाद कधी मिळाली नाही. पण जेव्हापासून माझ्या आणि महाराजांची ओळख झाली, मागील वर्षी गणपती सीझनपासून माझ्या आणि महाराजांची ओळख झाली, तर माझ्यातील ती कला आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोचली. माझ्या कलेला खूपच दाद मिळाली. त्यांचे उपकार कसे मानावे हे मला समजत नाही, पण त्यांच्यामुळे मला आयुष्यात खूप चांगले अनुभव घेता आले. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात आता खूपच चांगले आहे. त्याबद्दल मी त्यांचा सत्तशः आभारी आहे. जीवनामध्ये कार्यक्रम करत असताना सर्वात चांगला अविस्मरणीय क्षण कोणता? तसं बघितलं तर रोज कार्यक्रम करताना कलाकाराला स्वतःचं दुःख विसरूनच कार्यक्रम करायचा असतो. सगळे क्षण चांगले,
पण अनेक गावात जाण्याचा योग आज मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आला आणि त्या गावच्या लोकांच्या दर्शनाचा योगही या कार्यक्रमामुळेच आम्हा कलाकारांना सर्व मिळाला. आणि त्यातली त्या सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणाल तर कोरेगावला ज्यावेळेस 2014 साली मग हे आमदार महेशदादा शिंदे यांचा हास्य संक्रांत खास महिलांसाठी तिळगुळाचा कार्यक्रम होता. जो 14 ते 15 हजार महिला तालुक्यातील तिथे हजर होत्या आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची हास्य जत्रा या स्टेजवरचे सर्व दिग्गज कलाकार होते. वनिता खरात होते, रोहित मोरे होते आणि त्यांच्यावर मला एक 27 मिनिटाची भूमिका त्या ठिकाणी करायला मिळाली होती की त्या स्टेजवरती खूप असं लाइटिंग किंवा मला पाहण्यासाठी आलेला समाज आणि माझ्या पुढे एवढे दिग्गज कलाकार होते. आयुष्यातून ज्यावेळेस मी स्टेजवर गेलो माझ्या डोळ्यातून अशी अश्रू आली की मी एवढा लहान कलाकार पण एवढ्या स्टेजवर जाऊ शकलो आणि माझी कला सादर करू शकलो की ह्या कलेतून अक्षय आमदार आणि त्यांचं कुटुंब सुद्धा ह्या कलेत म्हणजे हसून हसून अक्षय मनमुग्ध झालं. हा सगळ्या जीवनातला माझ्या सगळ्यात मोठा अक्षय अनुभव आहे. तुमच्या टीमवर्क कशा पद्धतीने अवलंबली जाते? सुरुवात गाडी चालवण्यापासून होते. म्हणजे आम्हाला गाडीत बसवलं की आमचे गणेश बंधुराज आहेत, भाव आहेत, स्वतः लांब लांबपर्यंत रात्रीचा दिवस करून गाडी चालवून आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवतात. त्यानंतर वेळीचं पात्र करणारे ज्यांचं आता 86 वय आहे ते आमचे मोरेदादा, सदाशिव मोरेदादा, ते वेळीचं पात्र करतात आणि लोकांना भरपूर असा हसवण्याचा प्रयत्न ते करतात. त्यानंतर जो डान्स चालतो तो डान्स करण्याचं काम प्रसाद भंडारे सांगोल्यावरून हा कलाकार आलेला आहे. अतिशय सुंदर असं डान्स करून माणसाला अशी एक स्त्री जशी आपला आविष्कार करून लोकांना भुलवते असं या बाबड्याच्या माध्यमातून त्याचं काम सुंदर आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे वादकांचा आला. तो वादकाचा मुद्दा म्हणजे ढोलकी. ढोलकी म्हणाल तर अशी ज्यांनी उभ्या महाराष्ट्रात मला बरेच दिवस साथ दिली ते प्रभाकर वेदपाठक तांदळवाडीकर, अतिशय सुंदर अशी ढोलकी वादक आहेत. त्यानंतर माझे स्वर ज्यांच्याकडे असतात ते ऑर्गन मास्टर म्हणजे रणजित धुमाळ, अतिशय सुंदर असं गायनाची साथ आणि पूर्ण कार्यक्रमात त्यांचं स्टेजवरती मी आल्यापासून ते शेवटपर्यंत त्यांचं मला पाठबळ राहतच. त्यानंतर पॅड तुषार धुमाळ, सुंदर अशी पॅडची साथ, ते कराडचे आहेत पण कधी कार्यक्रम असला तर तिथून ते लगेच स्टेजशी संपर्क साधून ते त्या कार्यक्रमाला पोहोचतात. अशी सुंदर पॅडची साथ तुषार आम्हाला करतो. त्यानंतर बाकी पॅकिंग वगैरे असतं ते करण्याचं काम आमचा वैभव करत असतो. अशा पद्धतीने आमचं टीम वर्क चालू असतं आणि पडेल ते काम प्रत्येक जण त्या ठिकाणी करतच असतो. कारण आज या गावातून उद्या दुसऱ्या गावात जायचं आहे त्यामुळे आपली कुठली वस्तू राहू नये असे आमच्याकडं प्रत्येकाची एक हे असते, ठेवी असते. तसंच संबळाचं महत्वाचं काम की संबळ हा एक देव लोकातला एक वादक प्रकार आहे. तो वाजवण्याचं काम आमचा अमर करतो. अमर कुंभार हा भुरकवडीवरून कलाकार येत असतो, तो त्याचं काम संबळाचं करत असतो. असं आमचं टीम वर्क चालू असतं. तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारे असते? सुरुवातीला स्टेजवरती आमच्यातच मुलं शंकर पार्वती गणपती होतात आणि या जागेचं महत्व सांगितलं जातं. थोडक्यात गण होतो. हा गण होतो न होतो तो गण गवळण होती. या गवळणीमध्ये गवळणी, वाकड्या, सुधामा, कृष्ण अशी सुंदर अशी पाहण्यासारखी कृष्ण लीला आम्ही सादर करतो. त्यानंतर एकनाथ नाथबाबांची सुंदर अशी भारुड आम्ही सादर करतो. त्याच्यामध्ये स्वतः मी बाळराडता राहीना ही नाथबाबांचं अतिशय सुंदर असं महाराष्ट्र गाजलेलं भारुड करतो. त्यानंतर विडीचं भारुड होतं. त्यानंतर दादला नको ग बाई एक भारुड होतं. त्यानंतर कल्याणचा खजिना असं एक सुंदर असं भारुड होतं. त्यानंतर यात्रा असतील तर यात्रेमध्ये खास करून या सरकारच्या लाडक्या बहिणीसाठी एक सुंदर असं गीत आम्ही या भारुडाच्या माध्यमातून सादर करतो, सांगा ना कशी मी दिसते. त्यानंतर राजा शिवछत्रपतींचा कल्याणचा खजिना सादर करतो. त्यानंतर अंधश्रद्धेवरती एक सुंदर असा कार्यक्रम डॉक्टर दाभोळकरांची हत्या कशी झाली की या विज्ञान युगात शिकत असलेल्या तरुणांना या जगातल्या लोकांना आम्हाला एकच सांगायचे हे भूतभीत काय नसतं. तो एक सुंदर देखावा आम्ही दाखवतो. त्यानंतर कार्यक्रमाची झाला शेवट हा अशी बहिरी होऊन या कार्यक्रमाचा गोड असा शेवट आम्ही कलाकार करतो. कला जोपासताना कोणता विषय समाजापुढे मांडण्यास आवडतो? खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर आज पूर्वीचा काळ असा होता की मोबाईलचं युग नव्हतं पण अलीकडे मोबाईलचं युग आलं. ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम करत होतो पूर्वीच्या काळी त्यावेळेस लाईटचे पॉवर कमी होते, काही भूताचे प्रयोग दाखवत होतो आम्ही, समाजाला दारूबंदी विषयी काय सांगत होतो कारण त्यावेळेस दारूबंदीचं फार महत्व चाललं होतं. आत्ताच्या ह्या काळात आम्ही सध्या महाराष्ट्रात फिरता फिरता राजा शिवछत्रपतींचा एक ऐतिहासिक देखावा दाखवतो की या राजांनी या रयतेत परस्त्रीला माते समान दर्जा दिला होता. तो सुंदर असा देखावा महाराष्ट्रावर दाखवतो आणि तरुण पिढीला सांगतो की राजा शिवछत्रपती राजांचे एवढं हे होतं
मन मोठं होतं की त्यांनी परत तिला माते समान दर्जा दिला. आज दिल्लीसारख्या शहरामध्ये 3 वर्षाच्या मुली बलात्कार होतो. ही शोकांतिका आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांनी राजे शिवछत्रपतींचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचे एक विचार मनात आणले पाहिजेत. हा देखावा आणि समाजातली मुलं आज आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत, त्याच्याविषयी भारुडाच्या माध्यमातून भैरवीच्या अगोदर मी प्रास्ताविका करतो. त्या प्रास्ताविकामध्ये मी समाजातल्या तरुण पोरांना एवढंच सांगतो की आपल्या आई आणि वडिलांची सेवा करा, महाराष्ट्रातील वृद्धाश्रम बंद करा. हे सगळ्यात मोठा सल्ला आम्ही आज या तरुण पिढीला देऊ शकतो. स्त्रीची वेशभूषा करीत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? भरपूरदा एक पुरुष साडी नेसतो तेव्हा जगाचा दृष्टिकोन फार वाईट असतो. ज्यावेळेस आम्ही 96 सालापासून 2012 पर्यंत ही कला जोपासत होतो त्यावेळेस हे जरा आगळं वेगळंच वाटत होतं. कारण एका पुरुषानं स्त्रीचा आविष्कार करणं, त्याच्यासारखं बोलणं, त्याच्यासारखं गाणं किंवा समाजात उतरून सगळं करणं, त्यावेळेस काही लोक चांगली पण म्हणायची, काही लोक वाईट पण म्हणायची. पण आम्ही कलाकार आमच्या दृष्टिकोनातून पाहता आम्ही फक्त आमच्या कलेसाठीच हे सगळं जीवन जगायचो. ह्या जगताना कधी चांगले प्रसंग आले, कधी वाईट पण आले. आणि आम्हाला कलाकारांना स्वतःच दुःख विसरून लोकांना हसवताना आम्हाला चांगलेच अनुभव आले, कधी वाईट प्रसंग आले नाहीत. आणि जरी आले तरी आम्ही ते पाठवी टाकून आम्ही पुढे चालतच गेलो नाही. एकनाथ महाराजांच्या काळापासून भारुडामार्फत जनजागृती व त्याबरोबर मनोरंजनची परंपरा होती, परंतु आजकालच्या जीवनात डिजिटल मीडिया आल्यामुळे काय फरक जाणवतो? बघा आता पूर्वीचा काळ असा होता की गावात एखादा कार्यक्रम आला, छोटा डोंबऱ्याचा खेळ जरी आला तरी लहान मुलापासून अक्षी घरातल्या वयोवृद्धापर्यंत लोक तिथपर्यंत येत होती. पण अलीकडचा काळ असा झालाय की आपण जे रात्री गावात होतं ते मोबाईलमध्ये शूट होतं, लोकांना टीव्ही चॅनेलवरती किंवा मोबाईलवरती लगेच बघता येतं. त्यामुळे आजकाल समाज या कार्यक्रमाला कमी प्रमाणात येऊ लागलाय. पण कलाकार हा स्वतःचं दुःख विसरून जगाला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. की जसं की पूर्वीच्या काळी काय अंधश्रद्धेवर असे होतं की लोक ह्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होते, पण आता लोकांना हे पाहण्यासुद्धा वेळ नाही, अशी त्याची परिस्थिती झालेली आहे. खरं का टिकली गेला बाथरूमच्या भिंतीला? महाराज, महिलांच्या कपाळाला टिकल्या कमी झाल्या पण त्या बाथरूमच्या भिंतीला टिकल्या जास्त झाल्या. म्हणून नाथ बाबा सांगतात, अनाथ सिद्ध नवलाई झाले, स्वानंद गुरुकुलास घेऊन आले, सौभाग्याचे कुंकू भारी लाविले, सद्भाग्य बोरांडी हाती धरिले, वारे माय वाढ माय वाढ, भक्तीची भीक वाढ अनबये तुला, चष्मावाले मावशे तुल्ला 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 तुल्ला, पुरगुंडा होईल नवीन पिढी या क्षेत्रात येत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? या नवयुगातील तरुणांना माझं एक स्वतःचं सांगणं असं आहे, मी सुद्धा एक सर्व्हिस केलेला कलाकार आहे. मी सर्व्हिस क्षेत्रात असताना संध्याकाळी कार्यक्रम करणं, सकाळी ड्युटी करणं आणि एखाद दिवस आपल्याला सुट्टी पाहिजे असेल तर आपल्या वरिष्ठांना आपण कळवणं की मला उद्या सुट्टी पाहिजे. त्यावेळेस मी असा अनुभव जगला की आज मी रिटायर झालो, पण माझ्या या जीवनामध्ये पैसा किती कमवला मला माहित नव्हतं, पण माझं आज नाव महाराष्ट्रभर झालं. माझ्या कलेतून अनेक गावातल्या लोक, तरुण पोरं, दारुडी व्यसनी लोक सुधारली, ह्याचं भाग्य मला मिळालं. आणि हेच भाग्य तुमच्या नशिबात यावं एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आज स्वतः सर्व्हिस करतो तेव्हा माणूस बांधील असतो, पण या कलाकार जीवन जगत असतो तेव्हाच तो स्वतंत्र असतो. आज वाटलं आपला कार्यक्रम केला, नाही वाटलं आपण घरी बसलो, इतकं स्वातंत्र्य करून आपण संध्याकाळी आपल्या फॅमिलीत येऊ शकतो. इतकं सुख या कलाकार जीवनात आहे. माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुद्धा या क्षेत्रात येऊन आपलं नाव उज्ज्वल करा, आपल्या आई वडिलांचं नाव आज जगभरात पोहोचवा. या कलेतून आज आपल्या दुःखी समाजाला तुम्ही सुखाचे क्षण दाखवू शकता. हे मानवी जीवनातच तुम्ही करू शकता. तरुण पिढीनं आज कुठलाही सर्व्हिस न करता ह्या कलाकार जीवन म्हणून जगा, स्वतःचं दुःख विसरून लोकांना हसवा. भगवंत तुम्हाला खुश ठेवल्याशिवाय राहणार नाही. गुरुगुंडा झाला विठ्ठल पंताला, विठ्ठल पंताची राणी रुक्मिणी मातीला, ज्ञानदेव उदरासी आला, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. बघा, वयाच्या 16 वर्षी माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, पण आमच्या जातीला काही त्यातल्या 4 वाव्या पाठ माहिती आहेत. आमच्या जातीला पाठ आहे दिल्लिया दर्दलिया, दिल्लिया दर्दलिया, गळ की तिकडं, पेट की तिकडं, रेवेनीला देह भजन गोटा. देवाने एवढा सुंदर देह दिला कशासाठी? भजन करण्यासाठी. पण इंजेशनाव जन्मलेली औलादनं जे शिकायचं दूध पिणारी औलादी देव नाही म्हणणारी, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? बघा महिला वर्ग, बाळ
जेव्हा आईच्या पोटात असतं ना त्यावेळेस आईच्या हृदयाला दूध नसतं. महिला वर्ग, बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं त्यावेळेस आईच्या हृदयाला दूध नसतं, पण बाळ जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतं त्यावेळेस आईच्या हृदयाला दूध येतं. कुठून येतं? डॉक्टर इंजेक्शनानं भरतो, काय गाटा पिऊन साठवती. अरे तिथं दुधाची उत्पत्ती करणारा कोणतरी असतो त्याला भगवान परमेश्वर असं म्हटलं जातं. पण आमच्या जातीला 16 वरीस लागलं की आमची जात बॉम्बालती 16 वरीस. 16 वर्ष धोक्याचं कसं? 16 वर्षी माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला. 16 वर्षी राजा शिवछत्रपतींनी स्वराज्याचं तोरण बांधलं. मग 16 वर्ष धोक्याचं कसं? मावशी, संस्कार करावे तर ह्या लहान लहान लेकरांच्यावर करावेत. तुळशीची पवित्र माळ घालावी तर ह्या लहान लहान लेकराला घालावी. तुम्ही म्हणाले म्हाताऱ्यांना काय धाड भरली वे? महाराज, गाव बरं तरी आहे. 4 दिवसापूर्वी लातूरला गेले सगळ्या जळक्याच मशिनी. कुणाचा टायर पंक्चर, कुणाची मोटर कामाला आली, त्या म्हाताऱ्याचा फ्यूज उडला. आता बाहुडाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आयुष्यभर वाढल्या नळ्यान मारायच्या टायमिंगला रामकृष्ण हरी. तरुण वयात त्यांना परमार्थ असावा. असो, मग अशी सांगितलं पातळीतले पैसे कुठं जातात? डोळे आणि कान माझ्याकडे द्या, ऐका. आज ईश्वराचं गणरायाचं तुमच्यावर माझ्यावर लय उपकार. तुम्ही म्हणाल महाराज कसलं उपकार? देवानं तुम्हाला दिलं असलं तर हो म्हणायचं प्रामाणिकपणे, आणि एखाद्याला दिले त्याच्या तोंडात हो नाही आलं तर पुढल्या जन्मी त्याला ते मिळणार नाही. देवानं दिलं 2 हात, दिलं का? देवानं दिलं 2 पाय, सर्वांना दिलं का? देवानं दिलं 2 डोळे, दिले का? वा, देगावच्या सगळ्या लोकांना भगवंतानं सगळं दिलं. देवाने एक चुकी केली असती, तिथलं नाक मागं बसावलं असतं तर मॉडेल दिसलं असतं. अरे देवाने निर्मिती छान केली, पण देवाना अन्याय केला. पुन्हा केला. जा पंढरपूरला, पांडुरंगाच्या पायरीवरती. ज्याला नाही हात, ज्याला नाही डोळा, ज्याला नाही पाय. अरे या जगात गरीब 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 कुणाला म्हणावं? जन्मतः ज्याला एक हात, एक पाय आणि एक डोळा नाही, अशा लोकांना गरीब म्हणावं ना. आज या ठिकाणी लोकवादी चॅनेलच्या वतीनं आज माझ्या कलाकारांचं आणि माझी या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली. खरं वास्तविक पाहता कलाकारांना एवढा कोण वेळ देत नाही, पण आज ते इथं आले आणि आमच्या कलाकारांसाठी जवळजवळ 2-3 तास त्यांनी आयुष्यातला मौलिक असा वेळ खर्च केला आणि दिला. आणि आमच्या कलाकारांच्या व्यथा ज्या असतात त्या त्यांनी ऐकून घेतल्या.